प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद की परमेश्वराने पुन्हा एक वार मला ही संधी दिली त्याच्या वचनातून बोलण्याची. मी प्रभूचे आभार मानते. तुमच्या प्रत्येकाचं प्रभू येशूच्या नावात मनापासून स्वागत करते. गेल्या दिवसामध्ये प्रियानो आम्ही प्रत्येकाने ईस्टर संडे साजरा केला आहे की नाही. पुनरुत्थानाचा दिवस आम्ही साजरा केला. खूप काही गोष्टी आम्ही देवाच्या वचनातून बघितल्या प्रियानो की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो तिसऱ्या दिवशी मृतातून जिवंत झाला. त्याला पुनरुत्थित प्रभू म्हटलेलं आहे. हालेलुया. आज या पुनरुत्थानासंदर्भातच आम्ही बघणार आहोत प्रियानो की हे पुनरुत्थान काय आहे, हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य काय आहे आणि हे पुनरुत्थान आमच्यासाठी पण का तितकंच महत्त्वाचं आहे. हालेलुया. की पुनरुत्थान म्हणजे काय, मला तुमच्या भाषेत ऐकायचं. पुनरुत्थान म्हणजे काय? नवीन जन्म. ओके. आणखी मरणातून जिवंत होणे. ओके. आणखी काय? दुसरा जन्म. मृतातून जीवन हो, शारीरिकरित्या आणि आत्मिकरित्या जिवंत होणे. हालेलुया. याला पुनरुत्थान म्हटलेलं आहे. बरोबर. सो आज आम्ही खूप काही गोष्टी पुनरुत्थानाबद्दल जाणून घेणार आहोत की पुनरुत्थान काय आहे आणि पुनरुत्थान आमच्यासाठी पण का इतकं महत्त्वाचं आहे आणि हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य आमच्या जीवनात कसं काम करतं याबद्दल आम्ही बघणार आहोत. आणि या समय आम्ही वाचूया फिलिप्पियरास पत्र याचा 3 अध्याय वचन 10. फिलिप्पी 3:10. हे आशासाठी आहे की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्याची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी. पुढे म्हणजे कसेही करून मी मृतामधून पुनरुत्थान मिळवावे. ओके. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की पौल जो आहे तो फिलिप्पियराच्या मंडळीला प्राणो प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थाना संदर्भात लिहित आहे. आणि ज्या प्रकारे हे वचन आम्हाला पाहायला मिळतं हे अशासाठी आहे, ज्या प्रकारे वचन 9 पासून आम्ही जर वाचलं तर आमच्या लक्षात येईल. आणि मी त्याच्या ठायी आढळावे आणि माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे, म्हणजे नियमशास्त्राच्या योग्य प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे, तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे, म्हणजे देवापासून प्राप्त होणारे नीतिमत्व असे असावे. हे अशासाठी की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्यांची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी, म्हणजे कसेही करून मी मृतामधून पुनरुत्थान मिळवावे. हालेलुया. या ठिकाणी पुनरुत्थानाच्या सामर्थ्याबद्दल आम्ही बघतो की पौल लिहित आहे. आणि हे पुनरुत्थान जे आहे प्रियानो हे ख्रिस्ताच्या मृत्यूवरील विजयाचं एक प्रतीक आहे. हालेलुया. आमचं लक्ष प्रियानो आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे ज्यावेळेस लावतो प्रियानो त्यावेळेस आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्त मृत्यू पावला, त्याला गाडलं गेलं आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला, त्याचं पुनरुत्थान झालं. हे पुनरुत्थान प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताने मृत्यूवर जो विजय मिळवला त्याच्यावर आमचं लक्ष केंद्रित करतं प्रियानो. हालेलुया. कारण आमचा प्रभू जो आहे तो पुनरुत्थित प्रभू आहे. हालेलुया. मेलेल्यातून जिवंत झालेला, आत्मिकरित्या शारीरिक जिवंत झालेला आणि आता तो प्रभूच्या बाजूला उजवीकडे तो बसलेला आहे. आम्ही बघतो की प्रियानो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतो योहान याचा 11 अध्याय वचन 25-26. योहान 11:25-26. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल. ओके. सो या ठिकाणामध्ये प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे मृत लाजाराला जिवंत करण्याच्या आशाखाली लिहिलेले हे वचन आहे. आणि या ठिकाणी प्रियानो आम्ही बघतो वचन 24 मध्ये की मार्था त्याला म्हणाली, तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानासमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे. सो ही गोष्ट मार्थेच्या जीवनातून आम्हाला पाहायला मिळते प्रियानो की शेवटल्या दिवशी पुनरुत्थान होणार आहे. ती कोणाच्या पुनरुत्थाना संदर्भात बोलत आहे? लाजाराच्या. कोणाच्या? कारण या ठिकाणी लाजाराच्या संदर्भात प्रभू येशू ख्रिस्ताचं आणि मार्थेचं संभाषण चालू आहे.
आणि आम्ही बघतो प्रियानो, ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं, वचन 20 पासून आम्ही वाचतो की येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्याला जाऊन भेटली, पण मरिया घरातच बसून राहिली. मार्था येशूला म्हणाली, प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, तुझा भाऊ पुन्हा उठेल. हालेलुया. काय म्हटलं? तुझा भाऊ पुन्हा उठेल. या शब्दामध्ये प्राणो प्रभू येशू ख्रिस्त 2 प्रकारे बोलत आहे, जे त्याला जिवंत करण्याबद्दल आणि पुन्हा पुनरुत्थानाबद्दल 2 प्रकारे या ठिकाणात प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या संदर्भात बोलत आहे. येशूने तिला म्हटले, तुझा भाऊ पुन्हा उठेल. म्हणजे ज्या वेळेस प्रभू त्याला उठवणार होता त्याच्या संदर्भात पण प्रभू बोलत आहे. त्यानंतर पुनरुत्थान. हालेलुया. लक्षात येते, ज्यावेळेस प्रभू त्याला उठवणार होता त्याच्याबद्दल पण प्रभू बोलत आहे. आणि शेवटच्या दिवसामध्ये जे पुनरुत्थान होणार आहे त्यावेळेस पण तो उठवला जाणार आहे. त्या संदर्भात 2 प्रकारे प्राणो प्रभू येशू ख्रिस्त या वचनातून तिच्याशी बोलत आहे. येशू तिला म्हटला, तुझा भाऊ पुन्हा उठेल. मार्था त्याला म्हणाली, तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानासमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे. हालेलुया. प्रभू तिला 2 प्रकारे बोलत आहे. आणि ती जे दुसरा प्रकार जो आहे, ज्या पुनरुत्थाना संदर्भात प्रभू तिच्याशी बोलत आहे, त्याबद्दल ती म्हणती की हो प्रभू, मला माहीत आहे की तो पुनरुत्थानाच्या दिवशी उठणार आहे. सो तिच्या बोलण्यातून प्रियानो एक गोष्ट स्पष्ट होते, एक गोष्ट क्लिअर होते की प्रत्येक जणाचं शारीरिक मरण होणार आहे. हालेलुया. त्यानंतर तो प्रत्येक जो मृत व्यक्ती आहे त्याचं पुनरुत्थान होणार आहे. हालेलुया. तो उठवला जाणार आहे. हीच गोष्ट प्रियानो आम्ही बघतो की मार्थेच्या जीवनातून आम्हाला शिकायला मिळते की तिला पुनरुत्थाना संदर्भात प्रियानो सगळ्या गोष्टी ठाऊक होत्या की शेवटल्या दिवशी प्रत्येक जो मृत आहे तो उठणार आहे. ही गोष्ट आम्हाला प्रत्येकाला माहीत आहे. किती जणांना माहिती आहे की मृत व्यक्ती पुन्हा उठवले जाणार आहे? हालेलुया. हालेलुया. सो मार्था पण या ठिकाणी म्हणत आहे की मार्था त्याला म्हणाली, तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानासमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. हालेलुया. कारण प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थान आहे आणि त्याने पुनरुत्थानाचा मार्ग आमच्यासाठी मोकळा केलेला आहे. कारण तो मृत पावला, तो पुनरुत्थित झाला. हालेलुया. ही गोष्ट आम्हाला दाखवती की प्रभू येशू ख्रिस्ताने मृत्यूला हरवले. हालेलुया. तोने मृत्यूला हरून तो पुनरुत्थित झाला, तो जिवंत झाला. कारण मृत्यू प्रभूच्या हातामध्ये त्याच्या स्वाधीन आहे. हालेलुया. मृत्यू त्याला प्राण त्याच्या ताब्यामध्ये ठेवू शकली का? प्रभू येशू ख्रिस्ताला मृत्यूवर वर्चस्व आहे, म्हणून त्याला पुनरुत्थित प्रभू म्हणतात. आणि म्हणून प्राण आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. आम्ही प्रत्येक जण शारीरिकरित्या मरणार आहोत, पण त्यानंतर ज्यावेळेस पुनरुत्थान होईल, हालेलुया, एक नवीन देह, एक गौरवशाली शरीर आम्हाला मिळणार आहे. आणि त्या शरीराने आम्ही परमेश्वराचा गौरव करणार आहोत. हालेलुया. कारण आम्ही बघतो की मरणाला बायबलमध्ये निद्रा किंवा महानिद्रा म्हटलेलं आहे किंवा झोप म्हटलेलं आहे. हालेलुया. झोप का म्हटलेलं आहे? कारण जे झोपतात त्यांना उठवलं जातं, है की नाही? हालेलुया. म्हणून मरणाला बायबलमध्ये काय म्हटलेलं आहे? झोप किंवा महानिद्रा म्हटलेले आहे. म्हणजे जे आता मरण पावलेले आहे ते काय करताय? झोप घेताय, महानिद्रा घेताय, एक मोठी झोप घेत आहे. आणि ज्यावेळेस प्रभू येईल, ज्यावेळेस ते प्रभूची हाक ऐकतील, ते प्रत्येक जण उठवले जातील. हालेलुया. हालेलुया. म्हणून प्रियानो, मरणाला फक्त बायबलमध्ये महानिद्रा किंवा झोप म्हटलेले आहे. ते महानिद्रा घेत आहे, ते झोपेत आहे, कारण त्यांना उठवलं जाणार आहे. बरोबर? म्हणजे पुनरुत्थान निश्चित आहे. जर प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान निश्चित आहे, तर आपल्या प्रत्येकाचं देखील पुनरुत्थान निश्चित आहे. किती जण विश्वास करतात की आपलंही पुनरुत्थान होणार आहे?
कारण याचा जो मोठा पुरावा आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताने दिला की तो पुनरुत्थित आहे. बरोबर. म्हणून आम्ही विश्वास करतो की आमचा प्रभू पुनरुत्थित आहे. जर तो पुनरुत्थित आहे तर तो आम्हाला देखील पुनरुत्थित करणार आहे. जसं या ठिकाणामध्ये मार्था पण म्हणते की मार्था त्याला म्हणाली तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानासमयी पुन्हा उठेल. त्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या प्राणो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणी त्यांनी ऐकलेल्या होत्या. आणि म्हणून प्राणो आम्ही बघतो की शेवटल्या दिवशी पुनरुत्थान होणार आहे. जे निद्रेत आहे ते प्रत्येक जण प्रभूची वाणी ऐकणार आहे. हालेलुया. ते प्रत्येक जण उठवला जाणार आहे. आणि प्राणो मी बघतो की बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे अनेक पुरावे आहेत प्राणो. 1 कोरिंथ 15:3 आणि 4. 1 कोरिंथ 15:3-4. कारण मला हे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला, तो पुरला गेला. शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले आहे. वाचा. आणि तो केफाला व 12 जणांना दिसला. त्यानंतर तो एकदम 500 पेक्षा अधिक बंधूंना दिसला. त्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत आणि कित्येक महानिद्रा घेत आहेत. ओके. सो या ठिकाणामध्ये प्राणो आम्ही बघतो की वचन आम्हाला सांगतं, कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हा सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला, तो पुरला गेला. शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले. हालेलुया. आणि पुनरुत्थानाची पहिली साक्षीदार कोण आहे? कोण आहे? मरिया मगदलीनी. पुनरुत्थानाची पहिली साक्षीदार एक स्त्री आहे, हे ना. स्त्रियांसाठी जोरदार टाळ्या वाजवतात. किती मोठी ही गोष्ट आहे की पहिलं पुनरुत्थित ख्रिस्ताला ज्याने पाहिलं ती आहे मरिया मगदलीनी. हालेलुया. हालेलुया. किती मोठं महत्त्व परमेश्वराने आम्ही बघतो की स्त्रियांना दिलेले आहे. तर मी बघतो की अनेक जणांनी पुनरुत्थित ख्रिस्ताला पाहिलं आणि त्यामध्ये पहिली पुनरुत्थानाचे साक्षीदार जे आहे ती मरिया मगदलीनी आहे. आणि ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो की कोरिंथचे 1 कोरिंथ 15:4 मध्ये की तो पुरला गेला. शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले. आणि तो केफाला, केफा म्हणजेच कोण? शिमोन. कारण शिमोनाला केफा म्हटलेला आहे. तो केफाला नंतर 12 जणांना दिसला. त्यानंतर तो एकदम 500 पेक्षा अधिक बंधूंना दिसला. त्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत आणि कित्येक महानिद्रा घेत आहे, म्हणजे जे झोपलेले आहे किंवा मरण पावलेले. त्यानंतर तो याकोबाला, मग सर्व प्रेषितांना दिसला. आणि जणू काय अकाली जन्मलेला जो मी, त्या मलाही सर्वाच्या शेवटी दिसला. कोणाला दिसला? पौलाला. हालेलुया. हे सर्व जण ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार आहेत. ते साक्ष देत आहे की हो, आम्ही पुनरुत्थित ख्रिस्ताला पाहिलंय. हालेलुया. हालेलुया. प्रेषित आहे, त्याबरोबर अनेक लोक आहे. याकोब आहे, पौल आहे, त्यानंतर केफा आहे आणि 500 पेक्षा अधिक बंधू जे विश्वासणारे आहेत त्यांना प्रभूने दर्शन दिलं. हालेलुया. हालेलुया. आणि विशेष म्हणजे सगळ्यात मोठा पुरावा हा आहे की आज प्रभू येशू ख्रिस्ताची कबर रिकामी आहे. हालेलुया. कारण तो त्या कबरेमध्ये नाही, तो जिवंत झालाय. हालेलुया. हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. आज ही प्रभू येशू ख्रिस्ताची कबर कशी आहे? खाली आहे. कारण तो उठला आहे. प्रभू उठला आहे. हालेलुया. हालेलुया. जोरदार टाळ प्रभू सगळ्यात. सप्रियानो, ख्रिस्ताचं पुनरुत्थान याबद्दल अनेक वचनामध्ये दिलेलं आहे, पत्रांमध्ये दिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रियानो अनेक जे बायबलचे लेखक आहेत त्यांनी प्रियानो हे प्रमाणित केलं की तो उठला आहे. मत्तयाचा 28 अध्याय वचन 6. मत्तय 28:6. तो येथे नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या तो निजला होता ते हे स्थळ पहा. हालेलुया. मत्तयने पण काय लिहिलं? तो उठला आहे.
हालेलुया. सो अशी भरपूर रेफरन्स आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतील प्राणो, जे आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दल सांगतात. हालेलुया. कारण प्राणो स्तोत्रामध्ये एक भविष्यवाणी केली होती की तो आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार. आणि तो पवित्र पुरुष कोण होता? प्रभू येशू ख्रिस्त होता. त्याचा देह कुजला का? हालेलुया. ह्या सगळ्या गोष्टी ज्या झाल्या प्राणो, ह्या त्याच्या संदर्भात ज्या ज्या भविष्यवाण्या करण्यात आल्या होत्या त्या प्रत्येक भविष्यवाणीला पूर्ण करतात. पुनरुत्थान म्हणजे प्राणो मी बघतो की जी एक दैवी शक्ती आहे जिच्याद्वारे मृत व्यक्तीला चमत्कारिकरित्या जिवंत केलं जातं. हालेलुया. बायबलमध्ये आम्ही अनेक जणांना बघतो की ज्यांना जिवंत केलं गेलं. सगळ्यात पहिलं कोणाला जिवंत केलं गेलं? शमूएलाला? नाही. ओल्ड टेस्टमेंटमध्ये सांगा. जुन्या करारामध्ये सारफत नगरातली सिस्टरसाठी जोरदार आवाज आहे. सो जुन्या करारामध्ये पण आणि नवीन करारामध्ये पण अनेक जणांना जिवंत करण्यात आले. याची एक लिस्ट, खूप मोठी लिस्ट आहे. सारफत नगरातल्या विधवेचा मुलगा आहे. त्यानंतर कोण आहे मागे सांगा? शुनेमकरीचा मुलगा आहे ज्याला आलिशाने जिवंत केलं. आणखी मागे प्लीज सांगा? यायराची कन्या. ओके. आणखी लाजर. आणखी सांगा लवकर लवकर. अहो सांगा, खूप जण आहे ज्यांना जिवंत केलं. सांगा. नाईल नगरातल्या विधवेचा मुलगा जिवंत केलं. आणखी तबिता, युथुक. विसरले? विसरले का? न्यू टेस्टमेंटमध्ये. आणि एक बेनाम व्यक्ती आहे ज्याला आलिशाच्या अस्थिचा स्पर्श झाला होता. आठवतंय? त्याचं नाव दिलेलं नाही आहे. त्यानंतर यरूशलेम येथील अनेक पवित्र जन, मत्ती 27:50 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की यरूशलेम येथील अनेक जण उठवले गेले. वाचा सिस्टर. मत्ती 27:50. मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडला. तेव्हा पहा, पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. भूमी कापली, खडक फुटले, थडगी उघडली आणि निजलेल्या पवित्र जनातील पुष्कळ जनांची शरीरे उठवली गेली. हालेलुया. हालेलुया. अनेक जणांची काय झाली? शरीरे उठवली गेली. वचन आम्हाला सांगतं, थडगी उघडली आणि निजलेल्या पवित्र जनातील पुष्कळ जणांची शरीरे उठवली गेली. निजलेले म्हणजेच मरण पावलेले किंवा जे झोपेत आहे ते त्याच्या पुनरुत्थानानंतर थडग्यातून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले. हालेलुया. अनेकांनी त्यांना पाहिलं. हालेलुया. काही बायबलचे विद्वान म्हणतात ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गारोहण झाला त्यावेळेस हे लोक प्रभूसोबत घेतले गेले. आणि त्यातले 2 व्यक्ती आहे ज्यांनी काही लिखाण केलेलं आहे. निकोदेमसच्या पुस्तकामध्ये त्यांचं लिखाण आहे. त्यांची नावं आहेत. अधोलोकाचे दरवाजे कसे उघडले, काय उघडले त्याच्या संदर्भात ह्या ठिकाणात जे उठवले गेले आहे त्यांनी लिखाण केलेलं आहे. परंतु याला बरेच जण प्रामाणिक मानत नाही. परंतु निकोदेमसच्या पुस्तकामध्ये याचा उल्लेख आहे. ज्या ठिकाणी प्रियांनो आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्त मरण पावल्यानंतर आम्ही बघतो की वचन आम्हाला पाहायला मिळतं, मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडला. तेव्हा पहा, पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. भूमी कापली, खडक फुटले, थडगी उघडली आणि निजलेल्या पवित्र जनातील पुष्कळ जनांची शरीरे उठवली गेली. फक्त पवित्र जनाचीच. हालेलुया. हालेलुया. सगळ्यांची उठवली का? म्हणजे परमेश्वर कोणाला महत्व देतो? आपण आहोत श्योर? जोरदार टाळ्या वाजवा प्रभूसाठी. अहो, प्रभूने त्याच्या रक्ताच्या द्वारे आपल्याला नीतिमान ठरवलंय. ठरवलं की नाही? मग शंका का करता? थडगी उघडली आणि निजलेल्या पवित्र जनातील पुष्कळ जनांची शरीरे उठवली गेली. ते त्याच्या पुनरुत्थानानंतर थडग्यातून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले. ओके. सो आम्ही ह्या गोष्टीला बघत आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताने
प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणासंबंधात आम्ही बघतो की जे उठवले गेले, प्रभू येशू ख्रिस्ताने प्राण सोडला आणि त्यानंतर जे उठवले गेले त्याच्या संदर्भात आम्ही बघितलं. त्यानंतर टबिता आहे, युथुक आहे, ज्याला पौलाने जिवंत केलं, बरोबर. जे सामर्थ्य प्रभूमध्ये होतं प्राणो, ते सामर्थ्य त्याच्या शिष्यामध्ये, त्याच्या अनुकरण करणाऱ्यामध्ये होतं. एलिया, अलिशा, हालेलुया, यांनी देखील प्राणो मेलेले जिवंत केले. हे जे जिवंत केलेले लोक होते प्राणो, त्यांच्याबद्दल बायबलमध्ये पुढे काही दिलेलं नाही की नेमकं त्यांच्यासोबत काय झालं. परंतु प्राणो, हे जिवंत केले गेले, त्यांनी काही काळ सेवा केली, काही काळ ते जगले, नंतर ते मरण पावले. लाजरा संदर्भात पण लिहिलेलं बायबलमध्ये नाही, पण जे बाकीचे जे लिखाण आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे की लाजराने पण जिवंत झाल्यानंतर बराच दिवस त्याने सेवकाई केली, नंतर तो मरण पावला. म्हणजे जे जिवंत केले गेले ते काही कालांतराने किंवा काही अवधीनंतर ते मरण पावले. परंतु प्रभू येशू ख्रिस्त असा आहे जो जिवंत केला आणि तो कधीच मरण पावला नाही. तो आजही जिवंत पुनरुत्थित आहे. प्रभूने ह्या लोकांना पुनर्जीवन दिलं. काय दिलं? पुनर्जीवन दिलं. आणि ते नंतर मरण पावले. म्हणून त्यांच्या संदर्भात असं नाही लिहिलं की ते पुनरुत्थित झाले. हालेलुया. लिहिले की जिवंत केले गेले, प्रभूने त्यांना उठवलं. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत असं लिहिलेलं आहे की तो पुनरुत्थित आहे. प्रभूने ज्या लोकांना जीवन दिलं त्यांना पुनर्जीवन म्हटलं जातं की प्रभूने एक नवीन जीवन, पुन्हा एक नवीन जीवन त्यांना दिलं. पण ते मरण पावले, परंतु प्रभू मरण पावला. हालेलुया. पुनरुत्थानानंतर तो स्वर्गामध्ये घेतला गेला, त्याचं स्वर्गारोहण झालं आणि आज तो पित्याच्या बाजूला उजवीकडे बसलेला आहे. हालेलुया, हालेलुया. आम्ही पुनरुत्थानाला पाहत आहोत प्रियानो की पुनरुत्थानाचं सामर्थ्य काय आहे, पुनरुत्थान काय आहे. आम्ही बघतो की जे लोक उठवले गेले ते मरण पावले, पण प्रभू उठला आणि आज तो स्वर्गामध्ये जिवंत आहे. हा फरक आहे ह्या लोकांमध्ये आणि प्रभूमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी प्रभूने का बरं दाखवल्या असेल की त्याला मृत्यूवर सामर्थ्य आहे, तो मृत्यूतून उठवू शकतो. प्रभू येशू ख्रिस्त देखील मृत्यूला जिंकून उठवला गेला. हे यासाठी प्रभूने दाखवलंय की जसा मी पुनरुत्थित आहे, जसं मी मृत्यूतून उठवला गेलो, तसे तुम्ही पण मृत्यूतून उठवले जाणार आहात. तुमचंही पुनरुत्थान आहे. जर प्रभूचं पुनरुत्थान आहे तर आमचंही आहे. बरोबर, बरोबर का? जर प्रभू ह्या लोकांना पुनरुत्थित करू शकतो, ज्या मी बायबलमध्ये बघितले, देवाने अनेकांना जिवंत केलं, उठवलं, मेलेल्यातून उठवलं, तसं प्रभू आम्ही जे झोप घेणार आहोत किंवा अगोदर आमच्या अगोदर जे झोपी गेलेले आहे त्यांना प्रभू उठवणार आहे. कशासाठी? पुनरुत्थानासाठी. हालेलुया. किती जण विश्वास करता की पुनरुत्थान होणार आहे? सगळे करतात. हालेलुया. त्याचं पुनरुत्थान का झालं प्राणो? ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतो रोम 4:25, रोम 4:25. तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधांमुळे मारवायास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये प्रियानो वचन आम्हाला सांगतं, जे रोमकरास पत्र जे पौलाने लिहिलेलं आहे त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधामुळे मरावास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे, व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे. हालेलुया. त्याचं उठण्याचं कारण काय आहे? जोरात सांगा, आणखी जोरात. हालेलुया. आपण ठरलो नीतिमान, कारण तो त्याच्यासाठीच उठवला गेला. हालेलुया. तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधामुळे मरावास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे. आणखी वचन आम्हाला पाहायला मिळतं योहानाचा 11वा अध्याय वचन 25 आणि 26. येशूने तिला म्हटले,
पुन्हा पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल, आणि जिवंत असलेला प्रत्येकजण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय? हालेलुया. पुनरुत्थानाचं हे सामर्थ्य आहे की आम्ही मेलो तरी, कारण प्रभू आमचं काय करणार आहे? पुनरुत्थान करणार आहे. प्रभू आम्हाला उठवणार आहे आणि नंतर सदा सर्व काळ आम्ही आमच्या प्रभू सोबत राहणार आहोत. हालेलुया. हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे. आणखी एक वचन आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतं. 1 कोरिंथ्याचा 15वा अध्याय 54 आणि 57. 1 कोरिंथ 15 54 आणि 57. हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान केले, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले, असे जेव्हा होईल तेव्हा मरण विजयास गिळले गेले आहे, असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल. अरे मरणा, तुझा विजय कुठे? अरे मरणा, तुझी नांगी कुठे? मरणाची नांगी पाप, आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे. परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणाला जय देतो, त्याची स्तुती असो. हालेलुया. सो आम्ही बघतो की प्रियानो, या पुनरुत्थित प्रभूने मरणाला हरवलेलं आहे, मरणावर विजय प्राप्त केलेला आहे. कशाच्या द्वारे? पुनरुत्थानाच्या द्वारे. आणि त्याच प्रकारे प्रियानो, तो आम्हाला देखील विजय देणार आहे. कशाच्या द्वारे? पुनरुत्थानाच्या द्वारे. हालेलुया. हालेलुया. कारण त्याने मृत्यूला हरवलेला आहे, तो पुनरुत्थित झालेला आहे. आणि त्याने हे दाखवून दिलं की मृत्यूवर विजय प्राप्त करण्याचं सामर्थ्य माझ्याकडे आहे, कारण त्याने मृत्यूला हरवले, मृत्यूवर त्याने विजय प्राप्त केलाय. आणि ज्या प्रकारे प्राणो तो पुनरुत्थित झालाय, त्या प्रकारे प्राणो तो आम्हाला देखील पुनरुत्थित करणार आहे. हालेलुया. हालेलुया. सो प्रभू ज्या प्रकारे पुनरुत्थित झाला, ज्या प्रकारे त्याने अनेकांना जिवंत केले प्राणो, ह्या गोष्टी आम्हाला दाखवतात की ज्या प्रकारे प्रभू मेलेल्यांना पुन्हा उठवू शकतो. ज्या प्रकारे ही गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की प्रभू येशू ख्रिस्त मेलेल्यातून उठलं, तसंच प्राणो तो आम्हाला मेलेल्यातून उठवणार आहे. ह्या गोष्टी, त्या जे उदाहरणं आहेत ते सिद्ध करतात की ज्या प्रकारे ते उठवले गेले, त्या प्रकारे प्रभू आम्हाला उठवणार आहे. हालेलुया. हालेलुया. सो जुन्या करारामध्ये अनेक गोष्टी प्रियानो पुनरुत्थानाच्या संदर्भात लिहिलेल्या आहे. आणि ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं, इयोब याचा 19वा अध्याय वचन 25 आणि 27. इयोब 19. मला तर ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे, जो अंत्य पृथ्वीवर उभा राहील. ही माझी त्वचा छिन्नभिन्न होऊन नष्ट झाली तरी मी देवाला देहविहरीत पाहीन. ओके. सो या ठिकाणामध्ये प्रियानो आम्ही बघतो की जो इयोब आहे तो देखील या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, म्हणत आहे की मला तर ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे, कारण तो मेलेल्यातून उठलाय. हालेलुया. मला तर ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे, तो अंती पृथ्वीवर उभा राहील. ही माझी त्वचा छिन्न भिन्न होऊन नष्ट झाली तरी मी देवाला देहविरहित पाहीन. त्याला मी स्वतः पाहीन, अन्याचे नव्हे तर माझेच नेत्र त्याला पाहतील. माझा अंतर आत्मा झुरत आहे. सो या ठिकाणामध्ये प्राणो तो पुनरुत्थाना संदर्भात लिहित आहे की ज्यावेळेस प्रभू मला उठवेल त्यावेळेस मी प्रभूला पाहील. हालेलुया. त्याचबरोबर आणखीन एक वचन आम्हाला पाहायला मिळतं, होशे याचा 6वा अध्याय वचन 1 आणि 2. होशे 6:2. तो 2 दिवसात आमचे पुनरुज्जीवन करील, तिसऱ्या दिवशी तो आम्हास उठून उभे करील आणि त्यासमोर आम्ही जिवंत राहू. सो हे वचन देखील प्राणो आम्हाला पुनरुत्थानाच्या संदर्भात पाहायला मिळते. आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला क्लिअर करतात की पुनरुत्थान निश्चित होणार आहे. हालेलुया. सो हे पुनरुत्थानाचे किती प्रकार आहे तुम्हाला माहिती का? माहिती नाही? माहिती. एक वचन आम्ही वाचूया, दानियल याचा 12वा अध्याय वचन 2. दानियल 12:2.
मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल, कित्येक सर्व काळाचे जीवन मिळवण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्व काळाचा धिक्कार मिळवण्यास उठतील. ओके, सो दानिएलाने एक भविष्यवाणी पुनरुत्थानाच्या वेळ संदर्भात केलेली आहे. आणि या ठिकाणी प्रियानो, या वचनात म्हटलेलं आहे की भूमीतील मातीत निजलेले म्हणजे महानिद्रा किंवा जे झोप घेतलं आहे. निजणे, झोप घेणे, महानिद्रा घेणे हे सगळे कशाशी सारखे आहे? कुठल्या शब्दाशी समानार्थी आहे? मरण. बरोबर का? बरोबर. सो भूमीतील मातीत निजलेल्यांचा म्हणजे जे मातीत पुरलेले आहे, जे मरण पावलेले आहे, निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल. हालेलुया. हे कोण सांगत आहे? दानिएल सांगत आहे शेवटच्या काळा संदर्भामध्ये की जे निजलेले आहे, जे मृत आहे मातीत, हालेलुया, त्यांचा मोठा समुदाय उठेल, कित्येक सर्व काळचे जीवन मिळवण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्व काळचा धिक्कार मिळविण्यास उठतील. दोन प्रकारचं पुनरुत्थान या ठिकाणामध्ये सांगितलेलं आहे. एक म्हणजे नीतिमानाचं पुनरुत्थान आणि दुसरं दुष्टाचं पुनरुत्थान. हालेलुया. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे बरं का प्रियानो. जर ह्या गोष्टी समजल्या तर तुम्हाला पुनरुत्थान समजेल काय आहे. पुनरुत्थान हा विषय इतका मोठा आहे की प्रियानो त्याला किती जरी अभ्यासलं तरी कमी आहे. परंतु प्रियानो आम्ही एक बेसिक त्याचं बघतोय, एक पायाभूत गोष्ट आम्ही बघतो की प्रियानो पुनरुत्थानाचे प्रकार किंवा पुनरुत्थान आम्ही बघितलं की काय आहे. पुनरुत्थानाबद्दल अनेक गोष्टी आम्ही बघितल्या. आता पुनरुत्थान जे होणार आहे, मार्था म्हटले की हो तो शेवटच्या काळी उठेल, मला ठाऊक आहे, पुनरुत्थानाच्या दिवशी तो उठेल. सो आम्ही बघतो की पुनरुत्थानाच्या दिवशी सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट जी होणार आहे, जे निद्रेत आहे किंवा जे निजलेले आहे ते उठवल्या जातील. हालेलुया. हे निश्चित आहे. दानिएलाने पण त्याच्या संदर्भात लिहिलेलं आहे की भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल, म्हणजे पुनरुत्थान होईल. उठणं म्हणजेच पुनरुत्थान. बरोबर. आणि पुढे वचनामध्ये लिहिलेलं आहे की कित्येक सर्व काळचे जीवन मिळविण्यास. दोन प्रकारचं पुनरुत्थान या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. पहिलं पुनरुत्थान जे आहे ते नीतिमानाचं पुनरुत्थान आहे आणि दुसरं जे पुनरुत्थान आहे ते दुष्टाचं पुनरुत्थान आहे. जे नीतिमानाच्या पुनरुत्थानामध्ये मोडतात त्यांच्यासाठी सार्वकाळचं जीवन आहे. लक्षात घ्या बरं का. हे दोन प्रकार आहे, हे दोन गट आहे, ए आणि बी. हालेलुया. जे ए मध्ये असतील त्यांच्यासाठी काय आहे? सार्वकालिक. जरा सांगा. अहो इतकी मोठी गोष्ट तुम्ही इतके हळुवारपणे सांगताय. हालेलुया. सो ए गटामध्ये जे येत आहे त्यांच्यासाठी काय आहे? आणि बी गटामध्ये जे आहेत त्यांच्यासाठी आहे सार्वकाळचा धिक्कार, अप्रतिष्ठा. सदा सर्व काळासाठी तो धिक्कार कधीच संपणार नाही, ती अप्रतिष्ठा कधीच संपणार नाही. हालेलुया. हालेलुया. पुनरुत्थान होणार आहे. हालेलुया. प्रभूचं झालंय, आमचंही होणार. बरोबर. त्याच्यामुळेच इतके पुनरुत्थानाचे जे वचन आहे त्या याच्यासाठी सांगितलं गेलं की पुनरुत्थान होणार आहे. हे पुनरुत्थान दोन प्रकारचं असणार आहे, एक नीतिमानासाठी आणि एक दुष्ट लोकांसाठी. हे दोन मुख्य बरं का. बरेचसे वेगवेगळे याच्यामध्ये प्रकार आहेत, बरेचसे वेगवेगळे प्रियानो अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत. परंतु प्रियानो सगळ्यात जे मुख्य जे पुनरुत्थान आहे प्रियानो ते फक्त दोन आहे, एक नीतिमानाचं आणि एक दुष्टाचं. आता नीतिमानाच्या पुनरुत्थानामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहे, वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहे, वेगवेगळ्या प्रकारचे टप्पे आहेत. आणि हे टप्पे जर आम्हाला अभ्यासायचे त्याला खूप मोठा वेळ द्यावा लागेल, कारण हा विषय प्रियानो खूप
म्हणजे इतका गंभीर विषय आहे आणि इतका मार्मिक आणि इतका रहस्यमय हा विषय आहे. हा विषय प्राणो याला समजता या विषयाला आमचं जीवन संपून जाईल, इतका मोठा हा विषय आहे. हालेलुया. पण आम्ही प्राणो ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या आम्ही बघणार आहोत की नीतिमानाचं जे पुनरुत्थान आहे प्राणो, तो पहिलं पुनरुत्थान, आणि दुसरं जे पुनरुत्थान आहे ते आहे दुष्टाचं पुनरुत्थान. बरोबर बरोबर का? अवघड जाते नाही ना? समजते? पुनरुत्थान म्हणजे उठवलं जाणं. बरोबर. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित आहे. आम्ही पुनरुत्थानावर विश्वास करतो. मार्थाने पण सांगितलं की शेवटच्या वेळेस पुनरुत्थान होणार आहे, त्यावेळेस लाजर पुन्हा उठेल. बरोबर. त्यानंतर दानिएलाने पण सांगितलं की शेवटच्या काळामध्ये भूमीच्या मातीत जे निजलेले आहे त्यांचा मोठा समुदाय उठेल. कित्येक सार्व काळचे जीवन मिळवण्यासाठी आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्व काळचा धिक्कार मिळवण्यासाठी उठतील. हालेलुया. सो आता आम्ही नीतिमानाचं जे पुनरुत्थान आहे प्राणो, त्या नीतिमानाचा पुनरुत्थानाला आज आम्ही बघणार आहोत. आणि प्रगटीकरणाचा 20वा अध्याय वचन 4 आणि 6 मध्ये आम्हाला पहिल्या पुनरुत्थानाचा उल्लेख पाहायला मिळतो. प्रगटी 20:4 आणि 6. नंतर मी राजासने पाहिले, त्यावर कोणी बसले होते, त्यांना न्याय निवाडा करण्याचा अधिकार दिला होता आणि येशू विषयीच्या साक्षीमुळे व देवाच्या वचनामुळे त्यांचा शिरच्छेद झाला होता. आणि ज्यांनी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन केले नव्हते आणि आपल्या कपाळावर व आपल्या हातावर त्याची खून धारण केलेली नव्हती, त्याचे आत्मेही पाहिले, ते जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर 1000 वर्ष राज्य केले. मृतांपैकी बाकीचे लोक ती 1000 वर्ष पूर्ण होईपर्यंत जिवंत झाले नाहीत. हेच पहिले पुनरुत्थान. पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे. अशा लोकांबरोबर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही, तर ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याच्याबरोबर 1000 वर्ष राज्य करतील. हालेलुया. सो या ठिकाणी पहिल्या पुनरुत्थानाबद्दल सांगितलेलं आहे. आणि हे पहिलं जे पुनरुत्थान आहे ते कोणाचं आहे? नीतिमान लोकांचं. कोणाचं आहे? जोरात सांगा. आणि दुसरं पुनरुत्थान कोणाचं आहे? दुष्टाचं. आणि या ठिकाणामध्ये प्राणो आम्ही वचन वाचलं, नंतर मी राजासनी पाहिले, त्यावर कोणी बसले होते, त्यांना न्याय निवाडा करण्याचा अधिकार दिला होता आणि येशूविषयी साक्षीमुळे व देवाच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद झाला होता आणि ज्यांनी श्रापदाला व त्याच्या मूर्तीला नमन केले नव्हते आणि आपल्या कपाळावर व आपल्या हातावर त्याची खून धारण केली नव्हती, त्यांचे आत्मेही पाहिले, ते जिवंत झाले. हालेलुया. जे ख्रिस्तासाठी रक्तसाक्षी झाले, ख्रिस्तासाठी मारले गेले. सांगा बरं, बायबलमध्ये कोण कोण रक्तसाक्षी झाले? स्तेफन झाला, आणखी पौलाचा पण शिरच्छेद झाला, पेत्राचा शिरच्छेद झाला, आणखी बरोबर, आणखी 12 शिष्यांमधले अनेक जण प्रेषितांपैकी ते पण प्रभूसाठी मारले गेले, ते पण रक्तसाक्षी आहे. हालेलुया. ग्राहम स्टेनस ते पण प्रभूसाठी रक्तसाक्षी झाले, कारण ते प्रभूमुळे मारले गेले. बरोबर का? हालेलुया. आता हे जे लोक प्रभूच्या वचनामुळे, प्रभूच्या साक्षीमुळं, सेवेमुळं जे प्रभूमध्ये मारले गेले प्राणो, ते प्रत्येक जण पहिल्या पुनरुत्थानात उठवल्या जाणार आहे. लक्षात घ्या बरं का. पहिलं पुनरुत्थान खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं, वचन 4 पासून, नंतर मी राजासने पाहिले, त्यावर कोणी बसले होते, त्यांना न्याय निवाडा करण्याचा अधिकार दिला होता आणि येशूविषयीच्या साक्षीमुळे व देवाच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद झाला होता आणि ज्यांनी श्रापदाला व त्याच्या मूर्तीला नमन केले नव्हते आणि आपल्या कपाळावर व आपल्या हातावर त्याची खून धारण केलेली नव्हती, त्यांचे आत्मेही पाहिले, ते जिवंत झाले. ते आत्मे काय झाले? म्हणजे पुनरुत्थित झाले. हे पहिलं पुनरुत्थान आहे. ज्यांच्यामध्ये कोणाचे आत्मे पुनरुत्थित होणार आहे? कोण उठवल्या जाणार आहे?
जे ख्रिस्ताच्या साक्षीमुळे मारले गेलं, ख्रिस्ताच्या वचनामुळे मारले गेले, सेवेमुळे मारले गेले. हालेलुया. ते अगोदर पहिल्या पुनरुत्थानामध्ये ते उठवले जाणार आहे. हालेलुया. आणि पुढे वचनामध्ये लिहिले वचन 5 मध्ये की मृतांपैकी बाकीचे लोक ती 1000 वर्ष पूर्ण होईपर्यंत जिवंत झाले नाहीत. अगोदर पहिल्या पुनरुत्थानामध्ये प्राणो जे जिवंत होणार आहे किंवा जे पुनरुत्थित होणार आहे ते नीतिमानाचे आत्मे असणार आहे, धार्मिक लोकांचे ते आत्मे असणार आहे, जे ख्रिस्तामुळे, सेवेमुळे, त्यांच्या साक्षीमुळे, वचन सांगण्यामुळे, प्रभूमुळे ज्यांना विरोध झाला अशा लोक जे प्रभूमध्ये मरण पावले आहे ते उठवलं जाणार आहे पहिल्या पुनरुत्थानाच्या वेळेस. हालेलुया. हे पहिलं पुनरुत्थान आहे. हालेलुया. आणि आम्ही बघतो की दानिएल म्हणतो की हे पहिले ज्या पुनरुत्थानात उठवले जाणार आहे ते सार्वकालिक जीवनासाठी उठवले जाणार आहे. हालेलुया. बरोबर का? कारण ते नीतिमानाचे आत्मे आहे, ते प्रभूमुळे मारले गेलेले आहे, ते विश्वासामुळे, त्यांच्या साक्षीमुळं, सेवेमुळे मारले गेलेले आहे, ते ख्रिस्तासाठी रक्त साक्षी झालेले आहे. आणि आम्ही बघतो की पुनरुत्थानात पहिला भाग जो असणार आहे तो त्या लोकांचा असणार आहे. हालेलुया. हालेलुया. आणि पुढे वचनामध्ये लिहिलेले वचन 6 मध्ये की पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य. हालेलुया. पहिलं पुनरुत्थान जे होणार आहे त्याच्यामध्ये ज्यांच्या नावाची यादी आहे किंवा जे जे पहिले पुनरुत्थानाच्या वेळेस उठवलं जाणार आहे, देवाचं वचन सांगतं की ते धन्य आहेत. पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे. 2 गोष्टी, धन्य आणि पवित्र. पण त्याच्या अगोदरचा इतिहास बघितला का त्यांचा, की ते कसे कसे मारले गेले, कसे कसे ते रक्त साक्षी झाले. स्तेफन, विचार करा, ज्यावेळेस त्याला धोंडमार करत असतील किती वेदना त्याला झाल्या असेल. पौल, ज्याचा शिरछेद केला. हालेलुया. पेत्र, ज्याला उलट्या क्रूसावर लटकवलं. कित्येक शिक्षक ज्यांना प्राणामी बघतो की उकळत्या कढईमध्ये टाकले गेले. हालेलुया. ह्या लोकांना सहज पहिल्या पुनरुत्थानामध्ये भाग नाही मिळालेला. त्याच्यासाठी प्राणो त्यांनी काहीतरी केले अगोदर. आपला प्राण प्रभूसाठी दिलाय, मारले गेले, वेदना झाल्या, त्रास झाला. हालेलुया. आणि त्याचंच हे प्रतिफळ आहे की त्यांना पहिल्या पुनरुत्थानामध्ये भाग मिळत आहे. आम्हाला पण वाटतं की पहिल्या पुनरुत्थानामध्ये आम्हाला भाग मिळावा, प्रभूने आम्हाला धन्य म्हणावं, आम्हाला पवित्र म्हणावं. पण तितकं त्याग ज्या लोकांनी प्रभूसाठी केला किंवा जे रक्त साक्षी झाले, तितका त्याग करण्याची हिंमत खरंच आमच्यात आहे का? हो, आहे. हालेलुया. बऱ्याच गोष्टी आम्हाला वाटतं की आम्हाला सहज मिळाल्या पाहिजे, पण नाही. हालेलुया. प्राणो, त्या गोष्टी इतक्या सोप्या नाही, ते मिळवणं इतकं सोपं नाही. त्याच्या मागे खूप मोठा त्याग. पौल म्हणतो की मी रोज मरतो, रोज मरतो. प्राणो, प्रभूची सेवा करणं, त्याचं काम करणं इतकं साधारण नाही. आम्ही बघतो की कित्येक सेवक लोक प्राणो आपला जीव धोक्यात घालतात, मृत्यूच्या तळापर्यंत ते पोहोचतात. कित्येकांचे शाप असतील, कित्येकांचे बंधन असतील, कित्येक गोष्टी प्राणो, त्या गोष्टीसाठी ते प्रार्थना करतात, ते त्या दरीमध्ये उभे राहतात. आम्हाला वाटतं फक्त प्रार्थना करणं खूप सोपी गोष्ट आहे. प्राणो, कित्येक सेवक लोक प्राणो रोज एक आत्मिक युद्ध करतात. रोज 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 प्राणो ते मरतात, मरणासारख्या यातना ते सहन करतात. कित्येक अटॅक त्यांच्यावर होतात, कित्येक हल्ले त्यांच्यावर होतात. हालेलुया. फक्त सेवेमुळे, प्रभूमुळे.
त्यांच्या परिवारावर अटॅक होता, त्यांच्या कुटुंबावर, त्यांच्या फॅमिलीवर असेल, अनेक गोष्टीसाठी प्राणू ते प्रभू पुढे उभं राहतात. हालेलुया. प्राणू आम्हाला वाटतं की बऱ्याच गोष्टी आम्हाला सहज मिळाल्या पाहिजे, परंतु नाही प्राणू. याच्यासाठी खूप मोठ्या वेदना सहन कराव्या लागतात, खूप मोठा त्रास सहन करावा लागतो आणि प्राणू खूप मोठं युद्ध करावं लागतं, अनेक गोष्टीतून जावं लागतं प्राणू. त्यावेळेस पारितोषिक मिळतं प्राणू. पारितोषिक सहज मिळत नाही. जर आम्हालाही वाटत असेल प्राणू की त्या पहिल्या पुनरुत्थानामध्ये आम्हाला सहभाग मिळावा, तर प्राणू आम्ही देखील प्रभूसाठी प्राणू आमचं जीवन खर्चिक करणं गरजेचं आहे. प्रभूच्या कामी आमचं जीवन लावणं गरजेचं आहे, तर प्रभू आम्हाला धन्य आणि पवित्र म्हणतात. विचार करा, ह्या 2 शब्द मिळवण्यासाठी ह्या लोकांनी जीवन दिलं. धन्य आणि पवित्र, फक्त 2 शब्द मिळवण्यासाठी. म्हणजे हे शब्द सोपे आहेत का? हे मिळवणं सोपं आहे का? रक्त साक्षी झाले. विचार करा, ज्यावेळेस त्यांना मारलं जात असेल, विचार करा त्यांच्या अंतःकरणामध्ये किती एक भयंकर प्रकारची भीती असेल. योहानाचा शिरछेद झाला, पौलाचा शिरछेद झाला. इतकं सोपं आहे का प्राणू ह्या गोष्टी? जर ह्या लोक इतका मोठा त्याग करू शकतात, तर प्राणू आम्ही प्रभूसाठी एक छोटा मोठा पण त्याग नाही करू शकत का? कदाचित त्या वाईट गोष्टी असेल, वाईट सवय असेल, वाईट व्यसन असेल, ह्या गोष्टीचा आम्ही त्याग करू शकत नाही का प्राणू? ह्या लोकांनी तर आपल्या प्राणाचा त्याग केला प्रभूसाठी, तेव्हा त्यांना धन्य आणि पवित्र म्हटले. आणि वचन आम्हाला सांगतं की पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे. अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही. दुसऱ्या मरणाची सत्ता. आणि हे दुसरं मरण कोणतं आहे बरं? वचन 14 वाचा. 20:14. तेव्हा मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. हालेलुया. दुसरं मरण काय आहे? जोरात सांगा, आणखी जोरात. पहिलं जे शारीरिक मरण, दुसरं अग्नी आणि गंधकाचं सरोवर हे दुसरं मरण आहे. हालेलुया. पहिल्यांदा मरण पावलं म्हणजे संपलं असं नाही. शारीरिक मृत्यू झाला म्हणजे संपलं असं नाही. ती फक्त झोप आहे. काय आहे? कारण आपण उठवणारा, आपल्याला उठवलं जाणार आहे. कारण जसं झोपेतून उठवतात तसं उठवलं जाणार आहे. कशासाठी? पुनरुत्थानासाठी. हालेलुया. हालेलुया. एक वचन आम्ही वाचूया, लूक 14 आणि 14. म्हणजे तुम्ही धन्य व्हाल, कारण तुमची फेड करावयास त्याच्याजवळ काही नाही, तरी नीतिमानाच्या पुनरुत्थानासमयी तुमची फेड होईल. कोणाच्या पुनरुत्थानासमयी? नीतिमानाच्या. हालेलुया. पुन्हा वाचा सिस्टर, तेच वचन. म्हणजे तुम्ही धन्य व्हाल, कारण तुमची फेड करावयास त्याच्याजवळ काही नाही, तरी नीतिमानाच्या पुनरुत्थानासमयी तुमची फेड होईल. ओके, सो या वचन आम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे तुम्ही धन्य व्हाल, कारण तुमची फेड करावयास त्यांच्याजवळ काही नाही, तरी नीतिमानाच्या पुनरुत्थान समयी तुमची फेड होईल. जे नीतिमानाचं पुनरुत्थान आहे ते आहे पहिलं पुनरुत्थान. हालेलुया. हालेलुया. आणखीन एक वचन वाचूया, योहानाचा 5वा अध्याय वचन 25 ते 29 पर्यंत. योहान 5:25. मी तुम्हाला खचित खचित सांगतो की मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील. अशी वेळ येत आहे, किंबहुना आता आलीच आहे. कारण पित्याच्या ठायी जसे स्वतःचे जीवन आहे तसे पुत्राच्या ठायी स्वतःचे जीवन असावे असे त्याने त्याला दिले. आणि तो मनुष्याचा पुत्र आहे. या कारणास्तव न्यायनिवाडा करण्याचा अधिकारही त्याला दिला आहे. ह्याविषयी आश्चर्य करू नका, कारण कबरेतील सर्व माणसे
त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी कृत्ये केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ती न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील अशी वेळ येत आहे. ओके, सो या ठिकाणामध्ये प्राणो आम्ही बघतो की स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मी तुम्हाला खचित सांगतो की मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील. हालेलुया. जे प्रभूची वाणी ऐकणार आहे ते काय होणार आहे? पुनरुत्थित होणार आहे, जिवंत होणार आहे. अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे. म्हणजे ह्या गोष्टी खूप लवकर होणार आहे. ती वेळ जवळ आली आहे. कारण पित्याच्या ठाई जसे स्वतःचे जीवन आहे तसे पुत्राच्या ठाईही स्वतःचे जीवन असावे असे त्याने त्याला दिले. आणि तो मनुष्याचा पुत्र आहे, या कारणास्तव न्यायनिवाडा करण्याचा अधिकारही त्याला दिला. ह्याविषयी आश्चर्य करू नका, कारण कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी. हालेलुया, हालेलुया. ज्यांनी, जरा सांगा, सत्कर्मे म्हणजे हालेलुया. अहो, जगातले लोक पण चांगले काम करतात, है की नाही? करतात की नाही? दान धर्म करतात, गरिबांना देतात. मग तेवढ्याच याच्याहून प्रभूकडे जाऊ शकतो का? त्याच्यामध्ये तारणाऱ्याचा स्वीकार आवश्यक आहे की नाही? है की नाही? तारणारा पाहिजे की नाही? फक्त चांगले कामं केली, आम्ही जीवनभर चांगलं काम केलं, फक्त आमची चांगलीच कामं प्रभूकडे घेऊन जाऊ शकतात का? त्याच्यामध्ये ख्रिस्ताचा स्वीकार तर पाहिजे. ख्रिस्त तर आपल्या जीवनात पाहिजे. ख्रिस्त नाही आणि तुम्ही फक्त चांगले कामं करा. बघा बरं, तुम्ही ख्रिस्ताकडे जाता का चांगले कामं करून? हालेलुया, हालेलुया. ह्याविषयी आश्चर्य करू नका, कारण कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी. ज्यांनी चांगलं कामं केले ते कशासाठी उठवले जाणार आहे? जीवनासाठी, ज्यांचं पुनरुत्थान होणार आहे. हालेलुया. प्रभू आणि चांगली कामं, ह्या दोन्ही गोष्टी आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. फक्त चांगलं कामं करूनच आम्ही प्रभूजवळ जाऊ शकत. हालेलुया, हालेलुया. आणि वचन पुढे लिहिलं, व ज्यांनी दुष्कर्म केले ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी. दोन पुनरुत्थान आहे, एक जीवनासाठी आणि एक न्यायासाठी. हालेलुया. आणि आमचे कर्म ठरवतात की आम्हाला कोणत्या पुनरुत्थानामध्ये भाग मिळणार आहे. आम्ही ज्या प्रकारे आमचं जीवन जगलोय प्रभूमध्ये, त्या गोष्टी ठरणार आहे की आम्ही कोणत्या पुनरुत्थानासाठी उठवलं जाणार आहोत. आम्ही जीवनाच्या पुनरुत्थानासाठी उठवलं जाणार आहोत किंवा आम्ही न्यायाच्या पुनरुत्थानासाठी उठवलं जाणार आहोत. तुम्हाला काय वाटतं की प्रभूने तुम्हाला कशासाठी उठवावं? नक्की? हालेलुया. कारण जर न्यायाच्या पुनरुत्थानासाठी उठवलं तर ते न्याय करणार आहे की नाही? ज्यांनी सत्कर्मे केले ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्म केले ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील अशी वेळ येत आहे. हे होणार आहे, नक्की होणार आहे. सर्वजण प्रभूची वाणी ऐकणार आहे, सर्वजण उठवले जाणार आहे. जे मातीत निजलेले आहे, दानिएलाने भविष्यवाणी केली होती, जे निजलेले आहे त्यांचा मोठा समुदाय उठेल, एक सार्वकालिक जीवनासाठी आणि एक सार्वकालिक धिक्कारासाठी, अप्रतिष्ठेसाठी. तुम्हाला काय वाटतं की प्रभूने कोणत्या पुनरुत्थानामध्ये तुम्हाला भाग द्यावा? हालेलुया. त्याच्यासाठी आम्हाला पुनरुत्थान हा विषय तर अगोदर समजला पाहिजे ना. त्यावेळेस आम्हाला समजेल की कुठल्या पुनरुत्थानात आम्हाला भाग घ्यायचा आहे किंवा कोणत्या पुनरुत्थानात आम्हाला भाग मिळाला पाहिजे. फक्त आम्ही पुनरुत्थान म्हटलं की फक्त प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित आहे इतकंच, बरोबर? त्याच्या पुढे कधी आम्ही गेलोय का? गेलोय? नाही गेलो ना, पण आता जात आहात. हालेलुया, हालेलुया. सो आम्ही बघतो की प्राण दोन पुनरुत्थान होणार आहे आणि मी बघतो की यामध्ये जे कर्म आमचे आहे
जे कृत्य आमचे आहे ते पण खूप महत्त्वपूर्ण ठरतात. कारण जे सत्कर्म आहे प्राणो, त्यांना ज्यांनी सत्कर्म केले आहे किंवा आपल्या जीवनामध्ये ज्यांनी चांगली कामं केली आहे ते प्रत्येकजण जीवनाच्या पुनरुत्थानासाठी उठवल्या जाणार आहे. आणि दुष्कर्म ज्यांनी केले आहे ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील अशी वेळ येत आहे. हालेलुया. प्रियानो, प्रभू ज्या प्रकारे पुनरुत्थित झाला तसंच पुनरुत्थान होणार आहे. आणि हे दोन मुख्य पुनरुत्थान आहे, नीतिमानाचं पुनरुत्थान आणि दुष्टाचं पुनरुत्थान. आणि ज्याच्याबद्दल प्रियानो आम्ही बघतो की दानियालाने पण भविष्यवाणी केली होती. आणखी प्रियानो वचन आम्हाला पाहायला मिळतं 1 कोरिंथ्याचा 3 अध्याय वचन 15 आणि 20. 1 कोरिंथ 15 ते 20 पर्यंत वाचा. ज्या कुणाचे काम जळून जाईल त्याचा तोटा होईल, तथापि तो स्वतः तारला जाईल, परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडल्यासारखा तारला जाईल. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करीतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या 1 कोरिंथ 15 1 कोरिंथ 15 अध्याय वचन 20. तरी पण ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेला आहेच, तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथम फळ असा आहे. कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्याचे पुनरुत्थान ही आहे. ओके, सो या वचनामध्ये आम्ही बघतो की तरी पण ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेला आहेच, तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथम फळ असा आहे. कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थान ही आहे. सो हे वचन क्लिअर करतं प्रियानो की जे मेलेले आहे त्यांचं पुनरुत्थान आहे. क्लिअर? याच्यात काही डाऊट आहे का? पण काही जण डाऊट करतात की खरंच होणार आहे का, खरंच प्रभू उठवणार आहे का? जर तसं नसतं प्रियानो तर ह्या लोकांनी जे प्रभूची सेवा करणारे किंवा ज्यांनी पुनरुत्थित प्रभूला पाहिलं त्यांनी प्रभूच्या साक्षीसाठी आपलं जीवन नसतं दिलं, मेले नसते, शिरछेदापर्यंत गेले नसते. बरोबर? खोट्या साक्षीसाठी त्यांनी आपला जीव धोक्यात घातला असता का? हे जे आहे हे सत्य आहे आणि म्हणून प्राणो त्यांनी आपला जीव धोक्यात घातला. कारण ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं प्राणो, कोरिंथकास पहिले पत्राचा 15 अध्याय वचन 12 मध्ये, आता ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेला आहे अशी त्याच्याविषयी घोषणा होत आहे, तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात, हे कसे? सो असेही काही लोक आहे प्राणो जे म्हणतात की पुनरुत्थान नाही, एकदाच मरण पावलं संपलं. परंतु बायबल आम्हाला क्लिअर करतं, बायबल आम्हाला स्पष्टपणे सांगतं की पुनरुत्थान आहे. पुनरुत्थानामध्ये सगळे उठवल्या जाणार आहे. 2 प्रकारे पुनरुत्थान होणार आहे, एक नीतिमानाचं पुनरुत्थान आणि दुसरं दुष्टाचं पुनरुत्थान. हालेलुया. म्हणून जर कोणी म्हणत असेल की पुनरुत्थान नाही तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. बरेच जण म्हणतात कोणी बघितलं प्रभू कुठे, काय, कशाचा न्याय होणार आहे? आता जगतोय, टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये जगतोय, हे थोडी होणार आहे. कोणी बघितलं स्वर्ग आहे, नरक आहे? प्राणो हे लोक आम्हाला भ्रमित करतात. वचन आम्हाला स्पष्ट सांगतं की पुनरुत्थान होणार आहे, कारण ख्रिस्त पुनरुत्थित आहे आणि त्याची साक्ष प्राणो त्याच्या शिष्याने, त्याच्या लोकांनी दिलेली आहे. ती खाली कबर आजही साक्ष देत आहे की प्रभू येशू उठला आहे. त्याच्या जे शिष्य आहे प्राणो ज्यांनी लिखाण केलं आहे त्यांनी देखील सांगितलं, पौलाने सांगितलं की तो उठला आणि त्याला मी पाहिलं. 500 पेक्षा अधिक लोकांनी पाहिलं, त्याच्या शिष्यांनी पाहिलं, वेगवेगळ्या लोकांनी पाहिले. हालेलुया. आणि ह्या लोकांची साक्ष खरी आहे, पौलाची साक्ष खरी आहे. जर पौलाची साक्ष खरी नसती तर तो ख्रिस्तासाठी मरण पत्करण्यासाठी तयार झाला असता का? एखाद्या खोट्या गोष्टीसाठी कोणी मरेल का? मरेल? आपला जीव धोक्यात घालेल? मग का त्याच्या शिष्याने प्रभूसाठी आपला जीव धोक्यात घातला? बरोबर ना? तुम्हाला जर म्हटलं एखाद्या खोट्या गोष्टीसाठी मारा, तुम्ही माराल का? एखादा आरोप सुद्धा स्वतःवर नाही घेणार, नाही म्हणत, तुम्ही म्हणाल की नाही हे खोटं आहे. का? मरणापर्यंत मरण ह्या लोकांनी सहन केलं, मरणाच्या यातना भोगल्या. हे विनाकारण का? त्यांचा विश्वास व्यर्थ होता का? त्यांची साक्ष व्यर्थ होती का? त्यांचं दर्शन व्यर्थ होतं का? नाही. म्हणून प्रियानो आम्ही बघतो की पौलाने पण सांगितलं की तो अनेक बंधूंना दिसला,
तो ह्या गोष्टीची पुनरुत्थानाची साक्ष देतो की हो प्रभू उठलाय. अनेकांनी त्याला पाहिलंय, मी सुद्धा त्याला पाहिले. पौल देखील स्वतः साक्ष देतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं करिंथकरास पहिले पत्राचा 15वा अध्याय वचन 7 मध्ये की त्यानंतर तो याकोबाला मग सर्व प्रेषितांना दिसला आणि जणू काय अकाली जन्मलेला जो मी त्या मलाही सर्वाच्या शेवटी दिसला. पौल सुद्धा साक्ष देत आहे की हो प्रभू मला दिसला, मी त्याला पाहिलंय. आणि जो थोमा ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला पुनरुत्थित पाहिलं, ज्याने त्याच्या वनामध्ये हात घातला, तो सुद्धा भारतामध्ये आला. ज्याने पुनरुत्थित ख्रिस्ताला पाहिलंय तो शिष्य आपल्या भूमीत आपल्या भारतामध्ये आले. ही किती गौरवशाली बाब आहे आपल्यासाठी. हालेलुया, हालेलुया. चेन्नईमध्ये आज पण प्रियानो थोमाची हड्डी आहे. जर प्रभूने अनुग्रह केला तर प्रियानो तुम्ही चेन्नईला जा, त्या ठिकाणामध्ये तुम्हाला ती गोष्ट पाहायला मिळेल ज्या ठिकाणामध्ये प्रियानो थोमाची हड्डी आहे. त्या गोष्टी साक्ष देतात की प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य भारतामध्ये आला होता, सुवार्ता प्रसार करणारा, ज्यांनी पुनरुत्थित ख्रिस्ताला चाचपलं, स्पर्श केला. बाकीच्यांनी पाहिलं पण थोमा आहे तो म्हणतो की मी बोट घातल्याशिवाय विश्वास करणार नाही. विचार करा, ज्याने ख्रिस्ताच्या पुनरुत्थित ख्रिस्ताला ज्याने स्पर्श केला तो शिष्य आपल्या भारतामध्ये आला. हालेलुया, किती मोठी गोष्ट आपल्यासाठी आहे. हे राष्ट्रप्रेषितांचे हालेलुया, किती मोठी गोष्ट आहे की प्राण आपला देश, आपला भारत देश आशीर्वादित झाला की प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थित प्रभू ख्रिस्ताला पाहणारा, त्या प्रभू येशू ख्रिस्तासोबत राहणारा शिष्य भारतामध्ये आला. प्राण हालेलुया. सो आम्ही बघतो की प्राणो प्रभू येशू ख्रिस्ताचं जे पुनरुत्थान आहे ते निश्चित पुनरुत्थान झालेलं आहे. आणि प्राणो करिंथकरांचा 15वा अध्याय जो आहे तो पूर्ण मृताच्या पुनरुत्थानासंदर्भात आम्हाला बोलतो. आणि ज्या प्रकारे त्याच अध्यायामध्ये आम्ही बघतो वचन 12 मध्ये, आणि ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहे अशी त्याच्याविषयी घोषणा होत आहे, तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात. हे कसे? सो आज बरेच जण या गोष्टीवर विश्वास करत नाही. प्राण त्या काळात पण करत नव्हते, आता पण करत नव्हते, परंतु प्रभूचा अनुग्रह की आम्ही त्याच्या वचनावर, त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्यावर आम्ही विश्वास करतो. वचन 13 आम्हाला सांगतं, जर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्तही उठवला गेला नाही, आणि ख्रिस्त उठवला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ. हालेलुया. आमचा विश्वास व्यर्थ आहे का? कारण मी विश्वास करतो की ख्रिस्त उठवला गेला. हालेलुया. ती कबर आम्ही डोळ्याने पाहिली प्राण, जी कबर रिकामी आहे. हालेलुया. आणि ती कबर साक्ष देते की प्रभू उठला आहे. हालेलुया. सो पुनरुत्थानाबद्दल आम्ही बघत आहोत प्रियानो. आणखीन एक पुनरुत्थान प्रियानो होणार आहे. ते पुनरुत्थान आहे दुसरे पुनरुत्थान. हालेलुया. पहिलं पुनरुत्थान पाहिलं की नाही? त्यामध्ये कोणाला भाग आहे? जे नीतिमान आहे, जे ख्रिस्तासाठी रक्तसाक्षी झालेले आहे. आणखीन प्रियानो एक वचन, आता पूर्वी एक वचन पाहूया. पहिले थेसलोनिके 4:16. कारण आज्ञाध्वनी, आद्य दिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. ओके. सो या वचनामध्ये आम्ही बघतो की कारण आज्ञाध्वनी, आद्य दिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते. ख्रिस्तामध्ये. कोणामध्ये? जोरात सांगा, आणखी जोरात. पहिलं पुनरुत्थानात कोणाला भाग मिळणार आहे? जे ख्रिस्तामध्ये मेलेले आहे, जे प्रभूच्या सेवेत मेलेले आहे, जे प्रभूमध्ये आपलं जीवन जगत असताना मेलेले आहे. ते काय होणार आहे? अगोदर उठवल्या जाणार. हालेलुया. आम्ही ज्यावेळेस इस्रायलमध्ये होतो प्राणो, जैतुनाच्या डोंगरावर आम्ही कबरी बघितल्या. इतक्या कबरी, अतिशय महागड्या ते कब्रस्तान आहे. हालेलुया. आणि ते विश्वास करतात की ज्यावेळेस प्रभू येईल
जे गोल्डन गेट आहे ज्यामधून प्रभू येईल, त्यावेळेस ज्या त्या ठिकाणात पुरलेले आहे ते अगोदर उठवल्या जातील असा त्यांचा विश्वास आहे. म्हणून प्राणो त्या डोंगरावर प्राणो इतक्या महाग, मला वाटतं जगातली सगळ्यात महागडं ते कब्रस्तान आहे. ते आम्ही स्वतः डोळ्याने बघितलं प्राणो. कबरी त्या ठिकाणात आहे आणि त्या लोकांचा विश्वास आहे की ज्यावेळेस मसीहा येईल त्यावेळेस ही प्रत्येक खबर जी आहे ते उघडली जाणार आहे. त्या ठिकाणचे लोक पुनरुत्थित होणार आहे आणि ते अगोदर प्रभूला सामोरे जाणार आहे. हालेलुया, हालेलुया. सो ह्या गोष्टी अशाच केलेल्या नाही, याच्या मागे काहीतरी तथ्य आहे. हालेलुया. सो ज्या प्रकारे प्राणो या वचन आम्ही बघतो की ज्यावेळेस प्रेतक्रिया होते त्यावेळेस हे वचन बोललं जातं, है ना. तुम्ही कधी अटेंड केले असेल ज्या ख्रिस्ती पद्धतीने जे दफनविधी होतात प्राणो, त्यामध्ये आवर्जून हे वचन वाचलं जातं. आणि ज्या प्रकारे आम्ही बघतो प्राणो हे वचन 15 मध्ये की प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हा सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीस जाणार नाही. म्हणजे अगोदर जे मरण पावलेले आहे ते पहिल्यांदा उठवलं जाणार आहे. कारण आज्ञाध्वनी, आद्य देवदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. हालेलुया. हे नीतिमान जीवनासाठी उठवल्या जाणार आहे. जीवनाच्या पुनरुत्थानासाठी प्राणो हे उठवल्या जाणार आहे. हे न्यायासाठी उठवले जातील का? नाही, कारण ते कोणामध्ये मरण पावलेत? हालेलुया. जर आम्ही पण प्रभूमध्ये जर मरण पावतो तर प्राणो आम्ही देखील पहिल्या पुनरुत्थानात उठवले जाणार आहोत. आणि जे पहिल्या पुनरुत्थानामध्ये उठवले जाणार आहे त्यांना धन्य आणि पवित्र म्हटलेलं आहे. हालेलुया. कारण त्यांच्यावर न्यायाची वेळ येणार. हालेलुया. तुम्हाला आवडेल का तुम्हाला पहिल्या पुनरुत्थानात भाग मिळावा, है ना. कारण त्यावेळेस पहिल्या पुनरुत्थानात आनंदच असणार आहे. कारण आपण प्रभूला सामोरे जाणार आहोत, है की नाही. पण दुसरं जे पुनरुत्थान आहे ते खूप भयंकर आहे. प्रभू करो त्याच्यात कोणालाही वाटा न मिळो, प्रत्येकाला त्या पहिल्या पुनरुत्थानामध्येच वाटा मिळो. दुसरे पुनरुत्थान आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळते. प्रकटीकरणाचा 20वा अध्याय वचन 12, शेवटच्या भागामध्ये आहोत. मग मृत झालेल्या लहान थोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तके उघडली गेली. तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले, ते जीवनाचे होते. आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिलेले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे ठरविण्यात आला. सो पहिलं पुनरुत्थान झाल्यानंतर प्राणो आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्रकटीकरणाचा 20वा अध्याय वचन 6 मध्ये की पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे. अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही. म्हणजे जे पहिल्या पुनरुत्थानात जे भाग घेतील त्यांना दुसऱ्या मरणाची वेळ येणार नाही. म्हणजे त्यांचा न्याय होऊन चुकला. त्यांना न्यायासमोर उभं राहण्याची गरज आहे का? नाही. ज्यांना पहिल्या पुनरुत्थानामध्ये भाग मिळाला त्यांना. कारण वचन सांगतं की त्या लोकांना दुसऱ्या मरणाची सत्ता नाही, तर ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याच्याबरोबर 1000 वर्ष राज्य करतील. त्यानंतर वचन सांगतं की अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात आले. त्यात ते श्रापद व तो खोटा संदेष्टा आहे. तेथे त्यास रात्रंदिवस युगान पीडा भोगावी लागेल. नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाशी पळाली, त्याकरिता ठिकाण उरले नाही. मग मृत झालेल्या लहान थोरांना हे जे पुनरुत्थान आहे हे सर्वसामान्यांसाठी राहणार आहे. हालेलुया. पहिलं कोणासाठी राहणार आहे? नीतिमान, ज्यांचं जीवनासाठी पुनरुत्थान होणार आहे. आणि हे जे पुनरुत्थान होणार आहे हे सर्वसामान्यांसाठी होणार आहे. हालेलुया. सर्वसामान्यात यायचे का? नाही ना. VIP लोकांमध्ये आहे ना. जे पहिलं पुनरुत्थान आहे त्याच्यामध्ये आम्हाला भाग घ्यायचा आहे. आणि ज्यांनाही प्राणो पहिल्या पुनरुत्थानात भाग आहे त्यांच्यावर दुसऱ्या मरणाची सत्ता चालणार नाही. आणि दुसरं मरण कोणतं आहे? अग्नी आणि गंधकाचं सरोवर.
सो हे पहिलं पुनरुत्थान आहे आणि हे दुसरं पुनरुत्थान आम्हाला पाहायला मिळतं वचन 12 पासून. आणि त्यानंतर प्रियांनो मी वचन 13 वाचतो. तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत मनुष्यास बाहेर सोडले, मृत्यू व अधोलोक यांनी आपल्यातील मृतास बाहेर सोडले आणि ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरविण्यात आला. तेव्हा मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. जो दुसऱ्या पुनरुत्थानात सापडेल त्याचबरोबर ज्याचं नाव जीवनाच्या पुस्तकात सापडणार नाही त्यांच्या वाट्याला अग्नीचं आणि गंधकराचं सरोवर येईल. हालेलुया. हे आहे दुसरं पुनरुत्थान जे न्यायासाठी पुनरुत्थान केले जाणार आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रभूकडं विनंती करा प्रियांनो की तुम्हाला पहिल्या पुनरुत्थानातच भाग मिळावा. हालेलुया. जर पहिल्या पुनरुत्थानात भाग आहे तर आम्हाला देवापुढे उभं राहण्याची गरज नाही. ऑलरेडी आमचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं राहील. हालेलुया. दुसऱ्या मरणाची सत्ता आमच्यावर चालणार, धाकधूक राहणार. हालेलुया. शुअर राहाल की हो मला पहिल्या पुनरुत्थानात स्थान मिळालं आणि मी ख्रिस्तासोबत याचकाचं काम करणार. कारण वचन आम्हाला सांगतं तर ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील. किती फायदा आहे बरं पहिल्या पुनरुत्थानाचा. न्याय नाही, बरोबर. ख्रिस्तापुढे उभा राहावं लागणार नाही, फक्त अगोदर रक्त साक्षी व्हायचे. अगोदर जर त्रास सहन केला तर मग खूप चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी आहे. बरोबर का? बरोबर ना? जर अगोदर चांगल्या गोष्टी मिळाल्या तर नंतर मग विचार करा काय आहे. म्हणून जर आता मी प्रभूमध्ये क्लेश भोगत आहो ना प्रियांनो, ती धन्यता आहे. कारण देवाने याचं खूप मोठं प्रतिफळ आमच्यासाठी ठेवलेलं आहे. सो पहिल्या पुनरुत्थानाचे किती फायदे आम्हाला पाहायला मिळतात. न्याय होणार नाही, न्यायासाठी उभं राहावं लागणार नाही रांगेमध्ये, है की नाही. त्याच्यानंतर धन्य आणि पवित्र म्हटलं जाईल. दुसऱ्या मरणाची सत्ता चालणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याच्याबरोबर 1000 वर्ष राज्य करतील. करायचं राज्य, करायचंय, व्हायचं ते ख्रिस्ताचं याजक. मग पहिल्या पुनरुत्थानात भाग मिळायला पाहिजे, है की नाही. आतापासून प्रयत्न करा प्रियांनो, प्रभूमध्ये त्याच्या सेवेमध्ये चांगले सत्कर्म करत जा. प्रभूमध्ये टिकून राहा प्रियांनो, कारण प्रभू खूप लवकर येणार आहे आणि सर्वजण प्रभू पुढे पुनरुत्थित होणार आहे. हालेलुया. आणि देवाकडे मागा की प्रियांनो तुम्हाला त्या पहिल्या पुनरुत्थानातच भाग मिळाला पाहिजे. जर दुसऱ्या पुनरुत्थानात भाग मिळेल तर ती गोष्ट आमच्यासाठी खूप त्रासदायक होईल. म्हणून प्रभूकडे मागा प्रियांनो, कारण पहिल्या पुनरुत्थानात आनंद आनंद आणि आनंदच आहे. दुसऱ्या पुनरुत्थानात दुःख दुःखच आहे. हालेलुया. म्हणून अनेक आत्मे आम्हाला वाचवायचे प्रियांनो, कारण प्रभूचं वचन सांगतं की किंबगुना ती वेळ जवळ आली आहे. मग ही किती मोठी आमची जबाबदारी आहे प्रियांनो आत्मे वाचवण्यासाठी. आम्हाला तर वाचायचंच आहे, परंतु आमच्यासोबत आम्हाला इतर आत्म्यांनाही वाचवायचं आहे. कारण प्रभू पुनरुत्थान करणार आहे. कारण तो म्हणतो की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. तो नीतिमानाचं पुनरुत्थान करणार आहे, तो दुष्टाचं पुनरुत्थान करणार आहे. हालेलुया. हे 2 प्रकारचे पुनरुत्थान होणार आहे. आणि आजच प्रियांनो आम्ही प्रभूला म्हणूया की आमचं पुनरुत्थान प्रभू त्या जीवनासाठी तू कर. नीतिमानाच्या पुनरुत्थानामध्ये आम्हाला भाग मिळू दे, ज्यामुळे सदा सर्व काळ आम्ही प्रभूचे याजक म्हणून काम करू. सो प्रभू करो हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करो. आमेन. हालेलुया. मग प्रभूला धन्यवाद देऊया की प्रियांनो आज त्या प्रभूने त्या पुनरुत्थाना संदर्भात जे रहस्य आहे प्रियांनो